तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते. तर विकेंड आहे, आज सॅटर्डे आणि आता संध्याकाळ झालेली आहे. आता वाजत आहेत 6 आणि आम्ही आज तिघे निघालेलो आहोत मूवीसाठी. तर सितारे जमीन पर पाहायला जातो आहे आम्ही. अचानक प्लॅन केलं, मंदारने म्हटलं की जाऊया. तर जेव्हा ते अचानक प्लॅन्स असतात ना तेव्हा ते पटकन होतात, अदरवाईज सर्व ठरवत जाणं होतच नाही कधी. तर ॲक्च्युली तुम्हाला सांगू का, जवळजवळ 6 वर्षांनी मूवी बघायला जातो आहे. आर्विक येण्याआधी बऱ्याच वेळा आम्ही मूवीला जायचो, मॉलमध्ये फिरायला जायचो, असं सर्व व्हायचं. पण आर्विक आल्यापासून ना मूवीज पाहिलेला नाही आहे कुठला. कारण आर्विक झाला, मग त्यानंतर कोरोना आला आणि मुलं असल्यावरती जेव्हा लहान असतात त्यावेळी त्यांना कुठे ठेवायचं, त्यांना कुठे सोडून जायचं, त्याच्यामुळे मूवी पाहणंच झालं नाही आहे. आणि म्हटलं की आज 6 वर्षांनी पुन्हा एकदा आता मूवी बघायला स्टार्ट करतो आहे, म्हणजे जातो आहे. तर मग आर्विकच्याच मूवीपासून सुरुवात होऊ दे. तर मग त्याच्या रिलेटेड सितारे जमीन पर असा आला आहे, तर म्हटलं की तो पाहूया. तर आर्विकला सांगितलं आहे की शांत बसायचं, नीट मूवी बघायचा. तर त्याने विचारलं आहे मला की मम्मा माझ्यासाठी येतो मूवी. आर्विक बघ, आर्विक बसणार ना शांत? कारण की एका ठिकाणी शांत बसण्याची क्षमता अजिबात आमच्यात नाही. त्याच्यामुळे आज काय ते समजणार आहे की आम्ही परत मूवीचा प्लॅन करू शकतो की नाही आर्विकला घेऊन. ते म्हणजेच UAEमध्ये आल्यापासून दुबई काय किंवा अबुधाबी काय, इथे पहिल्यांदाच मूवी पाहणार आहोत. इथले आता मल्टिप्लेक्स कसे आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. आणि किती जणं येत आहेत मूवी पाहायला ते पण बघावं लागेल, कारण भारतामध्ये आपल्याकडे सीट मिळणं मुश्किल असतं ऑन दी स्पॉट. आता आम्ही बुक केलेलं नाही आहे, तिथेच जाऊन आम्ही पाहू आणि मग त्याच्यानंतर मग तिथेच पे करू आणि पटापट मग जाऊ तिकीट काढू. आर्विक, आर यू एक्सायटेड? सो आर्विकच्या लाईफमधला पहिला मूवी असणार आहे की म्हणजे मूवी काय असते किंवा थिएटर काय असतं, मल्टिप्लेक्स काय असतं, हे सर्व त्याला पहिल्यांदा बघायला मिळणार आहे. सो मी आज नवीन टॉप घातलेला आहे. तर नंतर तुम्ही पाहालच जेव्हा बाहेर चालताना. आणि संध्याकाळी बाहेरचं वातावरण असं आहे. आर्विक, आर्विक से गुड इव्हनिंग. Good evening टू ऑल ऑफ यू. to all of you. बड्डेची शॉपिंगसाठी इथेच आलो होतो. तर आजूबाजूला पण हा छान आहे मोठा मॉल मागे टाका. आणि आता इथेच चाललो आहे मूवीसाठी. समोरच आहे, रॉयल सिनेमा लिहिलं ना. वरतीच आहे रॉयल सिनेमा, तिथे आता मी चाललो आहे पहिल्यांदा. माझीच्या बड्डेची शॉपिंग जेव्हा करत होतो, माझा ड्रेस इथे येऊन आम्ही बरेचसे शॉप आणले घातले होते, कारण चांगलं शोधायलाच खूप वेळ लागत होता. आणि चालता चालता आर्विकला काय दिसलंय माहिती आहे? सुपर मार्केटची ट्रॉली, ज्यात त्याला नेहमीच बसायचं असतं, त्याच्यामुळे त्याचा गोंधळ सुरू आहे. पूर्ण हा फूड कोर्ट आहे. चला कुठे तिकीट काउंटर? खाली तर नसेल ना कुठे? तर म्हणजे तिकीट काउंटरला गेलेले आहेत आणि इथे पोस्टर लागलेला आहे सितारे जमीन पर. आणखी कोणते कोणते मूवीज आहेत ना त्याच्यासुद्धा इथे तिकीटसुद्धा निघते. सो ई तिकीटसाठी सुद्धा इथे एवढे काउंटर्स आहेत. तर आता आर्विकने हे सर्व बघितलं ना, आईस स्केटिंग आणि बाकी सर्व पण आहे. नंतर जाऊ आपण, मूवी बघून झाल्यानंतर जायचं. तिथे मुलांचं खेळण्यासाठी प्ले झोन सुद्धा आहे. इथून रॉयल क्लासची एंट्री आहे. फर्स्ट टाईम इथे आलेलो आहोत. तर इथे मागे ना ई तिकीट काउंटर्स आहेत, म्हणजे ई तिकीट मशीन्स आहेत. तर मी मंदारला म्हटलं की तिथून बुक करा, कारण ते शोधत होते काउंटर कुठे. तर कुठे होतं? जिथे फूड सेक्शन आहे ना, म्हणजे फूड सेक्शन आणि तिकीट काउंटर एकच आहे त्यांचं, वेगळं सेपरेट नाही. आपल्या इंडियासारखं नाही आहे. हां, ॲक्च्युली आम्ही तिथे आतमध्ये काउंटर बघून आलो, तिथे नाही म्हणून पुन्हा बाहेर आलो.
तिथे मशीन्स होत्या तेपर्यंत मंदार तिथे ना पुन्हा काढून आले तिकीट्स आफ्टर अ लॉंग टाईम. क्रेडिट कार्डचे ऑफर्स पण असतात, बाय वन गेट वन फ्री किंवा काही सर्टन रेटमध्ये. सो तुमच्या क्रेडिट कार्डनुसार तुम्ही ती ऑफर पण अवेल करू शकता. वीकडे विकेंडला पण असते. सो आता आम्हाला याच्यावर ऑफर होती 1 तिकीट फॉर 21 म्हणजे इन्क्लुडिंग वाईट 21 अदरवाईज 20. ओके, म्हणजे ऑलमोस्ट 400 to 450च्या रेंजमध्ये. आता ह्याला ना मूवीसाठी आणलं आहे, पण ह्याला जायचं आहे तिकडे प्ले झोनमध्ये. हे असंच आहे म्हणून आम्ही एवढे वर्ष बघायला येत नव्हतो मूवी. आता इतक्या वर्षांनी आलो आहे, माहीत नाही हा काय करतोय. तर कितीचा आहे? 625. ओके, 625चा आहे. तो एक अजून 15-20 मिनटं आहेत, मग आतमध्ये जाऊ. सो आता काय काय आहे ते बघून घेतो, म्हणजे कसं इंटरवलला खाता येईल. स्मॉल, लार्ज. पॉपकॉर्न पाहिजे. वेट, हवा मार्श I मेलो. want this popcorn. वेट लेट मी चेक. सो इथे सुद्धा समोसा आहे, पण आम्ही आहे ना ऑलरेडी रेस्टॉरंटमधून जस्ट आम्ही ऑर्डर केलं आणि घेऊन आलो. म्हटलं की इथे असेल नसेल. हे किती आहे कळत नाही, उर्दूमध्ये लिहिलं आहे. इंग्लिश हां. सो 2 समोसा आणि एक चहा 20 दिरामला आहे. आणि हे काय कळत नाही थांब येईल. कॅपॅचिनो वगैरे हे असं पण घेऊ शकतो आर्विकसाठी. पेस्ट्री. तर आतमध्ये क्लिनिंग सुरू आहे, त्यामुळे इथे थांबलेलो आहोत. आता थोड्याच वेळात आतमध्ये सुद्धा जाऊ. तर आतमध्ये आलो आहे, पॉपकॉर्न घेतोय. स्वीट चिली अँड कॅरमल. अँड दिस वन कॅरमल. Caramel is 17. मला ओके कॅरेमल. कॅरमल. सो कॅरेमल पॉपकॉर्न घेतलेले आहेत. ओके. तर मूवी अजून चालू झाला नाही आहे. आर्विकचं पॉपकॉर्न चालू झालं आहे. मूवी संपेपर्यंत चालव म्हणजे शांत बसशील आर्विक. आर्विकला सांगते थिएटर बघ कसं असतं ते. उठून बघ पहिल्यांदा कसं आहे बघ, मागे बघ. स्वतः पॉपकॉर्न खातोय आणि आम्हाला म्हणतोय आम्ही घेतल्यावरती चटरपटर खाऊ नका. जस्ट इंटरव्हल झालेला आहे, त्यामुळे मंदारना आर्विकला घेऊन बाहेर गेलेले आहेत. आणि सांगू का, संपूर्ण थिएटरमध्ये हा शो पाहण्यासाठी अप्रॉक्स 25 ते 30 लोक असतील फक्त. आणि इंडियन मूवी असल्यामुळे पाहायला येणारे सुद्धा मेजॉरिटी मराठीच आहेत. मूवी खरंच बघण्यासारखं आहे, कारण त्यामध्ये स्पेशल चाइल्डच्या जीवनाशी निगडीत दाखवलेलं आहे. जरी अशा या मुलांमध्ये शारीरिक किंवा बौद्धिक क्षमतेची थोडीफार कमतरता असली तरीही आपल्यापेक्षा ते जास्त भावनिक आणि खरे असतात. आणि ना माझ्या मनात कायमच एक विचार येतो की आपण आपल्या मुलांबद्दल ना बऱ्याचदा तक्रार करतो की मस्ती करतात, ऐकत नाहीत. पण खरंच त्या आईवडिलांना माझा सलाम आहे की जे खरंच अशा मुलांना खूप प्रेमाने सांभाळतात. जस्ट मूवी संपला आणि बऱ्यापैकी आर्विकसुद्धा 2.5 तास शांत बसला. पॉपकॉर्न संपेपर्यंत त्याच्यानंतर मग चालू होती त्याची चुळबुळ, या सीटवर त्या सीटवर. पण ठीक आहे त्याचे. अरे तुला कसं वाटलं? तुला कसं वाटलं मूवी? लवकर बोल. आवडला? वॉट एव्हर त्याला कळलं थिएटर काय असतं, मूवी कसा असतो वगैरे ना आधी. ते खराब होतं आणि स्क्रीन. ओव्हरऑल मूवी छान होता, मुलांसाठी तर छान आहे. चल तर मूवी पाहून झाला आणि मस्त एन्जॉय केलं, कारण खूप वर्षांनी मूवी पाहिला होता. म्हटलं की आता आर्विक शांत बसेल तर आपण बघू शकतो, कारण मुलांनी जर मध्ये डिस्टर्ब केलं तर मग आपल्याला पण इंटरेस्टने बघता येत नाही. पण म्हटलं की आज जाऊयाच सांगितलं. तर आता आम्ही फूड कोर्टला आहोत आणि समोरच आहे तंदुरिया. हे तंदुरिया ढाबा आहे, त्याचे रेस्टॉरंट आहे. तिथून आता
पनीर बटर मसाला आणि नान रोटी वगैरे असं ऑर्डर केलेलं आहे आम्ही. आणि इथे इतर बरंच आहे. लास्ट टाईम आम्ही आलो होतो तेव्हा कुंभकोणम इकडे फार फेमस आहे ऑथेंटिक साऊथ इंडियन सर्व मेनूजसाठी. सो कुंभकोणम आहे, तिथून आम्ही खाल्लं होतं. आणि शॉर्मा, त्यानंतर KFC मॅकडी वगैरे तिकडे आहेच. नेहमी तेच खाणं होतं सर्व. त्यामुळे मग आज आम्ही, कारण आम्हाला असं ज्यावेळी डिनर टाईम असतो ना त्यावेळी असं रोटी एखादं मेन कोर्स असं खायला नक्कीच आवडतं. कारण का माहिती आहे, आपल्यासोबत मुलं असेल ना तर ते रोटी वगैरे व्यवस्थित खातात, काही तर असं ऑइली वगैरे खाण्यापेक्षा. त्यामुळे आम्ही प्रिफर करतो जर असं काय मिळालं तर तेच खातो. नाहीच, कारण इथे सगळ्याच मॉलमध्ये किंवा आपण जिथे जातो ना तिथे असे ऑप्शन्स, आपले इंडियन रेस्टॉरंटचे ऑप्शन्स असतातच असं नाही. तर मग आहे ना, पण सगळीकडे तुम्हाला ना बर्गरचे ऑप्शन्स मिळतील. 3 ते 4 शॉप्स आहेत ना वेगवेगळ्या बर्गरचे असतात. म्हणजे KFC मॅकडी असतात, बर्गर किंग असतं, पिझ्झाचं शॉप असतं, आणखी कुठलं चिंगमिंग वगैरे असे असतात. त्याच्यामुळे मग ते बर्गर खाण्यावाचून काही पर्याय नसतो. पण जर आम्हाला असं तंदुरीवाला एक ऑप्शन मिळाला तर मग काय मस्त डिनर होऊन जातं. तर आता मंदार गेले आहेत आतमध्ये ऑर्डर करायला. इथे गार्लिक नान आहे, रोटी. आम्हाला गार्लिक नान ना खूप आवडतो. आणि पनीर बटर मसाला. आता स्टार्ट करतो जेवण. फूडकोर्टमधून आलो आणि आता ना लुलूमध्ये आलो आहे. कारण उद्या आषाढी एकादशी आहे, मग काही उपवासासाठी फ्रूट्स घ्यायचे आहेत त्यासाठी. आणि हार्डली काही घ्यायचं आहे कारण उद्या उपवास आहे त्याच्याच रिलेटेड. कारण खूप जास्त आता काही सामान भरून उपयोगच नाही, कारण की 3-4 दिवसामध्ये लगेचच भारतात निघायचं आहे. त्यामुळे जे काही संपवायचं आहे ते संपवणं, त्याच्यानंतर व्यवस्थित पॅक करून ठेवणं, शिवाय आता जायची पॅकिंग, अशी सर्व गडबड सुरू आहे. इथे मी पहिलाच आहे ना अवाकाडो घेतलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे किती हेल्दी असतो. आणि या एका अवाकाडोचे ना ऑलमोस्ट 3 ग्लास ज्यूस तयार होतो, जो मी नेहमीच करते. इथे आंब्याच्या सेक्शनला ना त्यांनी आंब्याच्या पानांचं कार्पेट घातलेलं आहे, ते वेगळंच वाटतं. आणि एवढे सारे आंब्यांचे प्रकार बघून खुश झाले, म्हटलं की चला घेऊया. आणि पण आहे ना खूप जास्त तयार आंबे होते, हापूस तर नव्हताच. मग आपण जे नॉर्मली खातो तोतापुरी केसरी, त्यापैकी मी तोतापुरी निवडून घेतला. रूममधून जातोय तर फार जास्त काहीच घ्यायचं नव्हतं, अगदी थोडंसं उद्याच्या फास्टसाठी एवढंच घेतलं आहे. आता 3च दिवस राहिलेले आहेत भारतात जाण्यासाठी, त्यामुळे जितकं गरजेचं आहे तितकंच घेतलं आहे. आणि कारण सामान संपवून जायचं आहे. मंदार तर असतील पण ते सुद्धा बाहेरच खाणार, त्यामुळे मग एवढं गरज नाही सगळं स्टॉक करून ठेवायची. त्याच्यामुळे जे आहे ते संपवून जायचं आहे. थोडंफार त्यांच्यासाठी ठेवणार, कारण केलं तरी त्यांनी विकेंडलाच बनवतील एखादा नाश्त्याचा प्रकार वगैरे. तर आता बिलिंग करतो. सो आता बिलिंगला उभे आहोत. सो असा होता आजचा ब्लॉग. खूप वर्षानंतर मूवीला गेलो आणि आर्विकने मूवी काय असतं, थिएटर काय असतं हे पाहिलं आणि एन्जॉय केलं त्यांनी. आर्विक मजा आली ना? काय लबाड पूर्व. पॉपकॉर्न खायची मजा आली? पॉपकॉर्न खायला मजा आली की मूवी बघायला? ना बोल ना, तू बोल. कसा वाटला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तेपर्यंत सर्वांनी बाय बाय. काळजी घ्या. आणि झोपा, आता रात्र झाली. एवढं आहे.